आपल्यासमोर जो टीचिंग एड आता दिसत आहे त्याला सिंपल सर्किट किट म्हणतात। हा टीचिंग एड आपण प्रामुख्याने विद्युतधारा व विद्युतधारेचे प्रयोग करण्यासाठी वापरतो। विद्युतधारेच्या सगळ्या प्रयोगांच्या बद्दलची सर्व माहिती आपण ह्याच्यातून मुलांना देऊ शकतो। विद्युत परिपथ कसे बनतात, विद्युत परिपथामध्ये घटधारक कुठे असावा, विद्युत परिपथात बल्ब कसा लावावा, त्याच्यानंतर कळ कशी तयार करावी, घटधारकांमध्ये घटाची रचना कशी असावी, असे वेगवेगळे प्रयोग शिक्षक मुलांना वर्गात करून दाखवू शकतात। काही प्रयोग मी तुम्हाला आता करून दाखवते। सगळ्यात आधी सिंपल सर्किट ज्याला आपण म्हणतो परिपथ, ज्याच्यामध्ये एक बल्ब आणि दोन घट आहेत। त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रयोगामध्ये हेच परिपथामध्ये अजून एक बल्ब टाकू शकतो। आपण त्याला परत एकदा परिपथात आणू शकतो। जेव्हा तुम्ही पाहू शकता यामुळे दोन्ही बर्फांचा बल्ब जेव्हा एकाच परिपथात आहेत त्याच्यामुळे त्याचा प्रकाश कमी झाला आहे। जर आपण हा बल्ब काढून घेतला परिपथातून आणि परत पहिल्यासारखे केले तर बल्बचा प्रकाश वाढतो। ते जर आपण दोन बल्ब टाकली तर बल्बचा प्रकाश कमी होतो। याच्यानंतर आपण परिपथामध्ये कळ कशी घालता येईल त्याचाही मुलांना दाखवू शकतो। तोही प्रयोग मुलांना दाखवू शकतो। ज्याला कळ म्हणजे ज्याला आपण स्विच म्हणतो, वन बल्ब वन स्विच, हा एक्सपेरिमेंट करून इथे दाखवता येतो। तुम्ही पाहू शकता आता ही जी पट्टी आहे ती कळाप्रमाणे यूज केली जाते। सर्किट पूर्ण होण्यास किंवा खंडित करण्यास मदत करते, विद्युत परिपथ पूर्ण करण्यास किंवा खंडित करण्यास मदत करते। या प्रकारे विद्युतधारेचे सर्व प्रयोग ह्या किटच्या माध्यमातून केले जाऊ शकतात।